फायनली आमच्या जयराम भाऊचं लग्न झालं रे भाऊ. संकेत म्हणतोय सगळ्यांच्या लग्नाचं सांगतोय, तुझ्या लग्नाचं पण सांग. बायकोचा बैल झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. अरविंदचं आत्ता जे लग्न झालेलं आहे ना त्याच्या बाबतीत इतक्या कंप्लेंट आहे, म्हणजे लग्नाच्या बाबतीत नाही, अरविंदच्या बाबतीत कंप्लेंट आहे. लग्न झाल्यानंतर त्याच्यात इतका बदल झालेला आहे माहिती का. गेमने काय सिद्ध होतं की जयराम मुलं किती मी मारलं तर जयराम मुलचा घराच्या बाहेर आवाज येणार नाही. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही आज आपल्या जयराम भाऊचं लग्न, त्याच्यासाठी या ठिकाणी माझं आवरलेलं आहे, आरोहीचं पण आवरलेलं आहे. आमचा डेलीचा व्लॉग याच ठिकाणी चालू होतोय, कारण याच ठिकाणी आम्ही प्रिपेअर होत असतो. आपली सगळी सह्याद्री टीम सुद्धा रेडी झालेली आहे, आरोही सुद्धा आवरून या ठिकाणी रेडी झालेली आहे. तर चला आता लवकर लवकर ऑलरेडी खूप जास्त उशीर झालेला आहे. मम्मी मी कसा दिसतोय? छान दिसतोय. अमोल पण या ठिकाणी मस्तपैकी रेडी झालेला आहे, आपला दिनेश पण रेडी झालेला आहे. चला लवकर. आणि सगळेजण मिस करत होते की संकेत कुठे. फायनली आता संकेत पण आलेला आहे पुण्यावरनं. त्याचं अरविंदच्या लग्नाला जमलं नाही, अरविंदच्या हळदीला जमलं नाही, भाऊच्या कोणाच्या एंगेजमेंटला जमलं नाही, पण आज जयराम भाऊच्या लग्नासाठी तो वेळात वेळ काढून आलेला आहे. आमची ना आत्या पण आलेली आहे, परत मामा पण आलेले आहे. आम्हाला खूप जास्त उशीर झालेला आहे, पप्पा पण आवरून रेडी झालेले. तर चला आता लवकर जाऊ. आपला गोल्या बिल्या भाऊ बिऊ सगळे आलेले. चलो चला खाली चला. तर आता थोड्याच वेळात आहे ना आम्ही नवरदेवकडे पोहोचतोय. आम्ही ऍक्च्युली त्या गावामध्ये एंटर झालेलो आहे. फायनली आता आपण नवरदेवला भेटणार आहे. चलो कुठे गेला नवरदेव? मग गोरख भाऊ मग नवरदेव आवरलं नाही तुमचं? लवकर आले लवकर. अगं ते बरंच वाटत नव्हतं मला. आमचा नवरदेव ना अशा पद्धतीने आता या ठिकाणी रेडी होतोय. तर अमोल भूचा आणि माझा आउटफिट आहे ना ऑलमोस्ट सेम आहे, फक्त अमोल भूले काळे दिसतंय मी गोरा दिसतोय. मी बिमार पडलो रात्री. तुमच्यापेक्षा जास्त मी बिमार पडलो होतो माहिती का. मला तर जागाच येत नव्हती. मला 2-3 जण येऊन उठवायचे. संकेत हे सगळे एकदा उठून गेले. 4 वाजता उठलो परत. तुम्ही ते जास्त नाचले काल मैत्रिणीसोबत. आणि परत 5-6 वेळेस तयारच गेलो. भाऊला थोडा इसका प्रॉब्लेम हो गया, लेकिन अभी प्रॉब्लेम सॉल्व हो गया. आता थोड्याच वेळात ना नवरदेव सुद्धा रेडी होतोय. तर आता सगळे आम्ही या ठिकाणी रेडी झालेलो आहे. अमोल भाऊ, मी, धनु, आरोही, सोनाली वहिनी, नूतन आणि कल्याणी कुठे गेली? कल्याणी नवरदेवचं आवरून देते. नाही हो अमोल भाऊ, तुम्ही हँडसम दिसताय ना, का टेन्शन नाही, चांगले दिसताय म्हणून अमोल भाऊ. आजचे दिवस हा म्हणू आपण, भारी दिसतंय आजचे दिवस. हँडसम म्हणे मी. वहिनी सांगू का? ब्युटीफुल. हो वहिनी ब्युटिफुल म्हणे मी हँडसम आहे म्हणे, मला एखादी हिरोईन आणणं पडेल म्हणे. मग आता हा बरोबर भेटली नाही का काल? हा भेटली नाही अजून. किती पाहिजे? लाईन लाईन पाहिलं का वहिनी तुमच्या समोर म्हणताय लाईन लावू. यायला तुम्ही लाईनीच निघा म्हणा आता घरी. वहिनी चिडल्या. आमचे आवी भाऊ सुद्धा या ठिकाणी रेडी झालेले आहे. आवी भाऊला बोलता नसलं तरी आवी भाऊ आता मला रेटिंग देणार. मी काच दिसतोय? चांगली सांग कॅमेरा. चांगला दिसतोय म्हणे मी. आणि हर्षद सुद्धा या ठिकाणी रेडी झालेला आहे. हर्षद मी काच दिसतोय? हिरो सारखा. तू पण हिरो सारखा दिसतोय. आणि आमचे ज्ञानूभाऊ पण या ठिकाणी आलेले आहे. ज्ञानूभाऊचं सुद्धा सगळं आवरलेलं आहे. आमच्या कन्नडची आणबान शान, आमचा संदेश निकम सोनू या ठिकाणी आवरून रेडी झालेला आहे. आणि तुझा आणि अमोलचा कुर्ता सेम आहे भावा, सारखा डायरेक्ट, फक्त त्याचं थोडं हेवी वर्क आहे, तुझं वर्क कमी आहे. जयराम भाऊ तू मागे पडो, मागून गाड्या घेऊन येतो. Frequency.
आपल्या चिमणीसाठी हात वर. वातावरण बदल झाल्यामुळे मी लवकरात लवकर खुर्चीकर माईक सोपवतो. भक्ता बहुतोषमी बहुर्योषम या पुण्य तुम्हाला सुखातला म्हणत से आली गंगा महासुर नदी शुभमंगल सावधान सता समान बोल बोबळे से ठेवा अजुजान शहाणा तो जाणे सौख्य बरे नामे तुम्ही राजा आणि राणी आळविता भगवंताची मंगल सावधान वराळी सावध देवा तारा. फायनली आता लग्न संपन्न झालेलं आहे. आम्ही नवरदेव इतक्या स्पीड मध्ये आणलं माहिती का आणि लवकर लवकर लग्न लावून घेतलेलं आहे. आता सगळ्यांना भूक लागलेली, एकदा जेवण करून घेऊ, त्याच्यानंतर नवरदेव नवरी सोबत आहे ना आपण फोटो पण क्लिक करणार आहे. सहकारी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजकडे यावं आणि तुमचं महाराष्ट्रभर जे नाव गाजवलं त्याबद्दल मी तुमचं आमच्या गावच्या वतीनं गाव मुर्शिदाबादवाडी यांच्या वतीनं त्या रील स्टार ज्यांनी महाराष्ट्रामध्ये त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाने नाव मोठं करून
त्यांनी जो धुमाकूळ घातलेला आहे सोशल मीडियावर, त्याकरिता मी आमच्या गावच्या वतीनं त्या गाडेकर आणि त्यांचे सहकारी त्यांना दोघांनाही विनंती करतो त्यांनी स्टेजकडे यावं आणि आमच्या गावच्या तर्फे सत्कार स्वीकारावा. मी वधू पिता संपन्न होत आहे, मी वधू पिता यांना विनंती करतो त्यांनी समोर यावं. आज अशी विनंती का सरपंच साहेबांनी त्यांचा सत्कार करावा गावातर्फे. आता आहे ना आम्ही जेवायला बसून घेतो, त्याच्यानंतर म्हणजे आम्ही सगळे फ्री होऊन जाऊ आणि फोटो वगैरे क्लिक करू. तर समोर आहे ना आपली सगळी सह्याद्री टीम बसलेली, त्या साईडला पण, इकडं पण, या साईडला पण सगळे 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 बसून घेतलेलं आहे आम्ही. ए निवृत्ती, रोहित भाऊकडे लक्ष ठेव बरं का, रोहित भाऊला काही कमी नाही पडलं पाहिजे. द्या भाऊ. लवकर खाऊ आला उपास आहे का? अरे यार ते मग काय बोलला. तर आता सगळे ना फोटो क्लिक करायला आले. ह्या साईडला नवरदेव नवरीचे फोटो क्लिक करायचे चालू आहे आणि सगळे कलवरे ते कलवरे इकडे फोटो क्लिक करताय. Ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the moment फायनली आमच्या जयराम भाऊचं लग्न झालं रे भाऊ. अरे मला फोटो घ्यायचा. really happened, I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really? तो म्हणतोय लल्लू काकाचं लग्न झालं रे भाऊ. म्हण लल्लू काकाला म्हण 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 म्हण. सगळ्यांची इकडे फोटो चालू आहे आणि एक कपल बघा इकडे, हे पा छुप कपल तिकडे कोपऱ्यात फोटो काढताय. अरे तुम्हाला काही लाज बीज तुम्ही भावना समजून घ्या. आता बोलायचं बोलून घे, काय इच्छा घ्या बाबा, तसं काही नाही. काय वाटतं मला इकडे रवी भूतांच्या मित्रांसोबत गप्पा मारत बसलेले ज्याचे त्याचे फोटो चालू आहे. हे पा इकडे वेगळेच फोटो चालू आहे. हे पा हा हा इकडे घे. आणि इकडे आमचे कॅमेरामॅन मित्र पण आहे हे बघा. आणि त्यांनी एवढे भारी फोटो व्हिडिओ काढलेले माहिती का, एक नंबर भाऊ. फक्त लवकर पाठवा आम्हाला फोटो लगेच संध्याकाळी. ए संकेत तिकडे आपलं दादा. अच्छा सॉरी. आमच्या मावशा पाकाशा बसलाय. सोडून दिलं तुम्ही एकटेच गेले बागेमध्ये. आम्ही एकटे कुठे गेलो, पण मग आया सोडून दिलं इथं. तू म्हातार झाले आता. आता बायकाने आला का? अगं पण जाऊ दे आता, पोरायला बी करू दे, काही आपल्या कवर टाकत राहत. मग बरोबर बरं भाऊ, करा एन्जॉय करा. एन्जॉय करा. मावशीचे फोटो झाले म्हणून मावशी आल तर आणि अरे मी हा मग कोणी पिशवा सांभाळायला पण पाहिजे, कोणी फोटोला पाहिजे. मी कालच 18 वर्षात झाले ना. अहो कालच 18 वर्षात झाले त्याला आणि अजून. फोटो काढले. थँक्यू. तर आमचे सिल्लोडचे रोहित भाऊ म्हणजे किंग येते, खूप मोठे सिल्लोडचे गुलाबजामुन किंग. त्यांच्यासोबत आम्हाला फोटो घ्यायचं म्हणजे हे लाभलं, मोमेंट लागला, सौभाग्य लागलं काय नाही. त्यांच्यासोबत म्हणजे फोटो घ्यायचं आमचं एवढं नशीब उजळलं. भाऊने आमच्यासोबत फोटो काढला. बुंदी किंग, गुलाबजामुन किंग, चिवडा किंग, भात किंग, वरण भात किंग, पोळ्या किंग. मिलियन फॉलोअर्स यांचे. मिलियन नाही बिलियन आहे. येस 10.18 बिलियन. बरोबर का सर? बरोबर आहे ना. आणि हा आमचा निवृत्ती म्हणजे आमचं जेवढं ट्यूब सेंटरचं शॉप आहे बाकी सगळ्या ग्रुपला मॅनेज करणारा हा एक मेंबर आहे आणि तो स्वतः उशीर आहे. तो काय रिझन आहे बाबा? आधी शिवाचं काही हे काम होतं ना त्याच्यामुळं. शिवाचं काम आवरून आलाय तो. एक मिनिट आहे दीदी. ए रोहित खुश होतो रोहित. हा पप्पा संकेतकडे इकडे
तर नवरदेव नवरी ना तिकडे आवरायला गेलेले सगळी टीम आहे ना. आम्ही इकडे आता बघत होतो की कोणाचं लग्न आहे पुढच्या वर्षी काय. तर पुढच्या वर्षी ना एकदा रोहितचं लग्न आहे. नाही करायचं तू लग्न ते करायचं आहे. त्याच्यानंतर प्रीतम भाऊचं एक लग्न आहे. म्हणजे लग्नाचे मेंबर बघा किती किती. विकी नाही करायचं पुढच्या वर्षी. अच्छा विकी 2 वर्षांनी आहे. गोल्या पुढच्या वर्षीचे मेंबर प्रीतम 1 2 3. अरविंदला परत करायचं. अरविंद परत करायचं. संख्या मला नाही करायचं. लग्न नाही करायचं. हा त्याचं रिझन वेगळं मी सांगतो तुम्हाला. आणि एक आशिष करायचं की नाही लग्न पुढच्या वर्षी. तर पुढच्या वर्षी आशिषचं पण लग्न आहे. एक काम करा प्रॅक्टिस करू आपण इकडे नाचायची. नाच आज सगळे पोर एका साईडला आणि रवी भाऊ एका साईडला. रवी भाऊचं काय मॅटर झालंय काय माहिती. रवी भाऊ रुसले वाटतं. रवी भाऊ तुम्ही रुसले का. कोण तुमचं पण मुहूर्त आहे भाऊ लवकरच. काय नाही ना. भाऊचं पण लग्न म्हणजे ऑलमोस्ट डन आहे. लवकरच भाऊचं सुद्धा लग्न आहे. लवकरच तुम्हाला गुड न्यूज कळणार आहे. मी पहिलेच हिंट देऊन ठेवतोय. हा आणि भाऊचं बघा असं आउटफिट. भाऊ प्रीतम दादा काय म्हणतो माझं पण लग्न आहे म्हणे पुढचं. सांगितलं प्रीतम सांगितलं. आणि पुढच्या वर्षी ना निवृत्तीचं पण लग्न आहे. त्याच्या घरचे तर याच वर्षी म्हणत होते. चुप बस. त्याच्या घरचे तर याच वर्षी म्हणत होते पण तो म्हणे थांबा म्हणे थोडंसं बिझनेस काही सेट होऊ द्या म्हणे. त्याच्यानंतर लग्न करायचंय म्हणे. आणि पुढच्या वर्षी आमच्या सोन्याचं पण लग्न आहे. आणि प्लस कपिल भाऊचं पण लग्न आहे. पुढच्या वर्षी नुसते लग्नाचे ब्लॉग राहणार आहे. हुकून चुकून झालं तर पोरं म्हणे आमच्या मंगेश भाऊचं पण लग्न आहे. पण मंगेश भाऊचं 100% 101% मंगेश भाऊचं पण लग्न आहे. बाप बिना लग्नाचे किती आमच्याकडे बघितलं का. लय लग्न आहे पुढच्या वर्षी. संकेत म्हणतोय सगळ्यांच्या लग्नाचं सांगतोय. तुझ्या लग्नाचं पण सांग. ते सरप्राईज आहे सध्या. होईल लवकरच माझं पण लग्न होईल. तुझ्या लग्नात जास्त एक्साइटमेंट आहे पब्लिकला. हा ते तर आहे. सगळ्यांची एक्साइटमेंट आहे. रोहित पण मला नेहमी म्हणतो असं दादा तुमच्या लग्नात मी येऊ करेंगे तेव करेंगे आणि टाइमवर ना काही टोले खाईंगे. नवरदेव तर ड्रेस चेंज करून आले. ही करतो का रे. भाऊचं लग्न आहे ना. भाऊ तुम्हाला घास आणलाय बघा घास. कॉंग्रॅच्युलेशन. बायकोचा बैल झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. बैलासाठी घास. तर तिथं आहे ना कार्यक्रमाला थोडासा वेळ होता म्हणून आता ना आम्ही ऊसाचा रस पिण्यासाठी ना सगळीच गँग आलेलो आहे. आपण जाऊच तर झाले. हा ना आपण तिकडे गेलो तेवढं तिकडे फेरेन ते झाले. नाही नाही तर मला इतकी गरमी होत होती माहिती का. त्याच्यामुळे मी वेस्ट कोट आहे ना आता गाडीत काढून टाकलेलं आहे. तर चला आता नवरदेव नवरीकडे जाऊ परत. आणि थोडे कॅमेरा ते पण चार्ज करून घेतले कारण सगळे डिस्चार्ज झाले होते. राम राम. तर आता आहे ना आम्हाला टोपी आणि रुमाल दिलेला आहे. आणि 1 मिनिटात तुम्हाला कार्तिकचा डोळा दाखव. हे बघा काय झालं रे. आंबा लागला. आंबा कुठे गेला होता. कैरी लागली का. कोणी मारून फेकली. त्याचा डोळा सुजला एक. गाईज अरविंदचं आत्ता जे लग्न झालेलं आहे ना त्याच्या बाबतीत इतक्या कंप्लेंट आहे. म्हणजे लग्नाच्या बाबतीत नाही अरविंदच्या बाबतीत कंप्लेंट आहे. लग्न झाल्यानंतर त्याच्यात इतका बदल झालेला आहे माहिती का. इथे एवढे मेंबर आहे. आता एकटा मी खोटं बोलू शकतो की अरविंद फोन उचलत नाही. आता बाकीच्यांची रिव्ह्यू आहे का. अरविंद फोन नाही उचलत. खरं सांग. खरं मी लावले नाही. मी लावले तर 2 कॉल लावले उचलले नाही. उचलले तुझे रे. उचलत बी नाही फोन करत बी नाही. लग्न झाल्यापासून तेच तो फोन नाही करत. उचलत नाही करत बी नाही भाऊ. तुला फोन करतो काय चालू आहे काय नाही. संख्या काय विषय तू तर सांग. नाही त्या दिवशी आपण पार्सलसाठी का नाही म्हणजे संकेत तसं नाही विषय. संकेत इथं मेंबर मध्ये नाही ना. त्या दिवशी पार्सल गेलं तर त्याचा फोन कोणाशी चिडचिड झाली त्या दिवशी. काय विषय तू समजा नाही. तेच त्या दिवशी आपण पार्सलसाठी फोन लावला होता. मी म्हणजे जास्त विनाकारण फोन करत नाही कारण आता तो व्यावहारिक जीवनात आहे. बट तरी पण भामट्याने आमचा एक फोन घेतला नाही. कॉल बॅक पण केला करून घेतली त्या दिवशी. कोणती सेटिंग. अरे सेटिंग केली ती वाचत घालत आता कोणती सेटिंग करतो. मोबाईलची केली तुम्ही त्या दिवशी घरी गेल्यावर आपण काय केली फक्त की त्याचा फोन सायलेंटवर पण असला तर माझा फोन वाजली ही सेटिंग केली. पण कॉल बॅकची त्याची सेटिंग तर तुलाच करणं पडेल ना. समजतच नाही मला ते आला म्हणून. कस काय कॉल. बायकोचा कॉल असल्यावर तुला कसा समजाल. तू प्रेमात पागल व्हायले. तुला काय कळेल कोणाचा फोन आला काय आणि कोणाचा फोन गेला काय रे. जरा लाज बीज धर. हा मित्र पहिले का बायको पहिले. मित्र. हा मग कोणाला प्रायोरिटी जास्त. मित्रालाच नाही वय नाही मारू बिरू नका बरं का. तसं नाही तसा काही विषय. बायकोची पण प्रायोरिटी त्याचीच आहे. आता फर्स्ट प्रायोरिटी त्याची बायकोच आहे.
पण थोडेफार अधूनमधून आमचे कामाचे तरी फोन उचलत जा. त्या दिवशी नेमकं पार्सल गेलं आमचं आणि भाऊ फोनच घेत नाही. पार्सलवाला बाहेर थांबलेला आणि भाऊ फोनच उचलत नव्हता, म्हणून आमची चिडचिड झाली होती. आणि या सगळ्यांची कंप्लेंट होती की लग्न झाल्यावर माणसात बदल होतो. खरी गोष्ट आहे की नाही अमोल झालं शेवटी आणि अमोल वरच येणार होते शेवटी. अमोल भाऊ पहिले असा शेअर माणूस होती माहिती का, अशा गप्पा आणि ते आता सुवयनी डोळे केले ना मोठे हे आताच पाहिजे भामट्याने आणि काय म्हणतो लय घाबरते लय. आता भेटत बी नाही आम्हाला जास्त, फोन करत नाही. आता जयराम भाऊ पण तसेच होऊन जाणार आहे. सांगू फोन नाही करत नाही. भाऊ हे का बरं अजून एक आमचे पप्पू भाऊ इकडे या. लग्न झाल्यावर तुमच्यात काय काय बदल झाले? डेरी आहे वाढली. भाऊ बदल तुमच्यातच झाले कोणी झाले? किती हळू बोलले, किती हळू बोलले. वहिनी वाढली म्हणे. वहिनी बघितलं का, वहिनी बघितलं का, मनातल्या भावना त्यांच्या राहिल्या नाही, लगेच बाहेर निघाल्या. तर आता काका पण आलेले. काका लग्न झाल्यानंतर माणसात किती किती बदल होते? खूप बदल होते. म्हणजे ताटाखालचं मांजर व्हावं लागतं? नाही तसं नाही काय, मग काय काय व्हावं लागतं? बोक्या पण होता माणूस. पण नाही तुमच्या बाबतीत असेल, पण आमचे पोरं सगळे भिगबिल्ले होत चालले. तसं काय त्या टायमाला भेटत नाही, ते होते. काही कानमंत्र असेल तर तुका बरं सांगा बरं द्यायचं कानात. त्या टायमाला भेटत होते, आता भेटत नाही म्हणून तसं व्हायला. सो बात की एक बात ही गोष्ट खरी बरं का. पहिले म्हणजे जास्त पोरांना डिमांड होतं, हाय डिमांड होतं. आता पोरींना जास्त डिमांड झालेलं आहे, पोरांचं डिमांड थोडं कमी झालेलं आहे, म्हणून पोरं पुढं करते. हे आमचे हरवे मित्र फोन उचलत नाही, आमचे कॉल बॅक बी करत नाही, काहीच नाही. म्हणून म्हटलं एकदा मोठ्या माणसाचा ज्यांचा ज्याला चांगला तगडा अनुभव आहे त्यांचा सल्ला घेऊ. तर त्यांचा हा सल्ला बरोबर आहे. आता सध्या पोरींची लई तंगी आहे, पोरीच भेटन झाला पोरांना. आमचे एवढे हँडसम चिकणे चोपडे पोर आहे, यांना पोरी भेटन नाही. बट गाईत पोरं आपले सगळे एकदम जीवा भावाचे, सगळे कष्टाळू आहे. जर तुमच्याकडे कोणती सुंदर मुलगी असेल, साधी सोपी गरीब घरातली पण चालेल, अजून तगड्या अनुभवाचे माणसं आलेले, यांच्यापेक्षा थोडा अनुभव यांचा पुढचा आहे. ही गोष्ट खरी का लग्न झाल्यानंतर माणसात बदल होते? होतो ना, काय काय बदल होते? भरपूर बदल होतो. म्हणजे काय म्हणजे घाबरून राहावं लागतं बायकोला? सरकार कोणाचं राहतं घरात? गृहमंत्र्याचं. गृहमंत्री कोण? बायको का? बायको. यांचं जनरेशन थोडं मागचं, त्याच्यानंतर यांचं, नंतर आता आमचं जनरेशन चालू आहे. यांचं जनरेशन गृहमंत्री बायको आहे, यांच्या म्हणण्यानुसार गृहमंत्री पुरुष आहे आणि आमच्यानुसार तर बायकाचे. हा वहिनी करा, काय करताय? नवरदेव मारायचंय का? अच्छा, नवरदेव रुसलाय, मनवायचंय. हा काय लागतं विचारा, काय लागतं विचारा. विचारा. नवरीने विचारलं काय पाहिजे, नवरदेव म्हणतो BMW. वहिनी द्यायला ना BMW चा फुल फॉर्म सांगायला लगेच तुमचं. ते नाही माहित नाही एवढं. वहिनी फेल, वहिनी फेल, वहिनी फेल. टाका वहिनी जरा ताकदला. देणार BMW. वहिनी लय जोरात ओढायला घेतलं. वहिनी ओढा. कोणाचा मेकअप चालू आहे? अरे बाप, माईचा. व्हेरी गुड. पकड पकड पैसे. वहिनी बागड्या पडल. तुम्ही नवरी आज कुठे गेल पैसे? पैसे देणार नाही. वहिनी आमच्याच खात्यात येणार ते. पकडायला तुम्ही वहिनीला पकडायला. बांगड्या फुटते. बांगड्या फुटल वहिनी, वहिनी बांगड्या फुटेल. जीव पैशात नका अडकल ठेवू. माणसं पा कसे, माणसं कसे पा. हात पकडा वहिनी, हात पकडा तुम्ही. वहिनी वहिनी सोडा, वहिनी सोडा. या पा डेरात जास्त जीव पाहिजे, पैशात नाही पाहिजे. सोडा वहिनी. आप्पा शपथ, ते बायकोल पकडा तुमच्या आवरावर का. पुढे आप्पा पुढे म्हशीचं दूध प्यायले, गाईचं प्यायले. म्हशीचं दूध प्यायले.
वहिनी जाऊ नका, गुणधर्म नका दाखव वहिनी. ताई पकड ना मागून, पकड वहिनी सोडा, वहिनी नोटा पाटल. निघले ऑलमोस्ट. तर काही जपा एवढी कमाई झाली अबा, परत पार्टीचं नियोजन झालेलं आहे अबा. वहिनी हारून कसं वाटतंय? आप्पाल तर लय आणत असेल भो, याच्याहून अनुभव घ्या. ते आप्पा किती मार खात असेल. आप्पाल टिप देऊन टाकतो जरा. वहिनी रडला का? चला मोजून घेऊ परवा आपले पैसे. चला नको पाहिलं कसं मारलं, नको मारलं. हा ना, नवरीच्या बहिणीकडे ते बँकेत जमा. सध्या नवरीचे नाही मग ते, हा नवरीचे नाही मग नवरीचे पुढे आपल्याच खाते असले कोणाचे तरी आपल्याच खात्यात येणारे. फिरायचं हो जयराम बुकुड गेले. आपल्याच आप्पाचे. अरे ती खाली बसली रे बिचारी. वहिनी पकडा पकडी घेऊ, पकडा. आता नाही घेत मी. तुम्हाला देतोय ना, पण लय नख मारले हो वहिनी. आप्पावर पा किती निशाणी बायकोनं मारेल आप्पा. अरे हे तर तुम्हाला दिसू राहिलं म्हणून माहितीये. आप्पाला अशा ठिकाणी लागेल तर दाखवू बी शकत नाही. संध्याकाळी आप्पा वहिनी लय डेंजर आहे, पण लय मार खात असेल तुम्ही का हो वहिनी? इकडे या. नेमकं गाईचं प्यायले का म्हशीचं दूध प्यायले? म्हशीचं. आप्पा जाऊ द्या, नाही तुमचं दुःख कसं बोलतच नाही. वहिनी मारत असेल तुम्ही खरं यायला? मारते का हो? हप्त्यातून एकदा. अरे 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 थांब रे, 2 मिनिटं डॉन. नवरदेव नवरीला नेण्यासाठी गाडी भारी. नवरदेव नवरी याच्यात न्यायची ना रे. तर काही आपली सगळी टीम पण गेलेली घरी. आरोही मम्मी पप्पा सगळे गेलेले. आता थोड्याच वेळात बिदाई पण होणार आहे नवरीची. मग आम्ही पण घरी जाणार आहे, म्हणजे वागलगावला. तिथे नवरीचं स्वागत वगैरे करू, मग घरी. अरे बाप लय लाच सोडली हो तुम्ही. उपास होता पण विचारा ना, आम्ही जेवलो की नाही? जेवलं तुम्ही पाहिलं नाही, तुम्हाला गोंदी नाही वाटली. वटकन कितीच आहे? हा वटकन नाही लावलं? अरे तुम्ही जेवले कस काय? मला लागली ओ वहिनी हा काय काय माही म्हणती पोरगी भेटली बस झालं, वटकन नाही लागत. हा ओ वहिनी प्रेशर टाकला असेल, गपचिप जेवायचं. आपला माणूस भेटला की जेवायला. तर आता आहे ना नवरी मॅडमला फायनली घरी घेऊन जायची वेळ आलेली आहे. नवरी मॅडमची बिदाई आहे. नवरी मॅडम तुम्ही एकदम चांगल्या घरात चाललेले आहे, मी याची खात्री देतो बरं का. लई तुमचं नशीब भारी. बरोबर आहे की नाही मामा? मामा आम्ही आहेच एकदम लगेच तुम्हाला भारी माणसं भेटलेले आहे डायरेक्ट. अशी जीवा भावाची माणसं भेटणारच नाही. कुराड हातात खाली धरून राहा. हात लावून घालणं. काटे त्याला काटे सोडलंय कर करा तिकडे मग. तर आता आहे ना आम्ही जयराम भाऊच्या घरी आलेलो आहे. आता थोड्या वेळात नवरीन ते पण येणार आहे. तर नवरीचं आपण आता इथं स्वागत करणार आहे. त्यासाठी आम्हाला फटाके काढायचे. भाऊ त्याची चावी द्या मला. तर आता वहिनीच्या स्वागतासाठी ना आम्ही सगळे फुलं आहे ना आता बाहेर टाकणार आहे. द्या ना द्या ना. पतलं करू का? पाणी टाका भाऊ थोडं.
फुलांचा जुगाड हारापासून चालू आहे. फडी घ्या ना, फडी घ्या ना. भाऊ एकदा डिकीतला सामान काय शॉट अजून नाही ना फटाकेमध्ये काही. फुटताय नाव व्यवस्थित. अरे ते गाठ बांधून घ्या एकदा. चला रेडी का. या भाऊ, या. या भाऊ. वाचलं का वहिनी पण काय मोठ्यानं वाचा ना. माझ्या लेकी सारखंच वागायचं बरं का. काय पाहिजे मुलगी त्याला मागा ना वहिनी झाले आम्हाला देऊ तुम्हाला. दोन दोन मुलं आहे. दोन दोन मुली लागत. माझी बहीण एक मागत आहे. माझी बहीण लेख मागते. तू त्याला सांग मग तिला सांगा. झाली आम्हाला तर देऊ तुम्हाला. झाली आम्हाला तर देऊ तुम्हाला. मी याच्यात अंगठी टाकणार, ती तुम्हाला दोघांना पण शोधायची. जे लवकर शोधल ते विनर पण. आणि जे हारण ते नाव घ्यायचं. आणि प्रत्येक वेळेस नाव पण नवीन पाहिजे. हा जुनं नको बरं का. प्रत्येक वेळेस नाव पण नवीन. चला थांब 1 2 3. हर्षू कोण जिंकल. लल्लू काका का. लल्लू काका जिंकल का. वहिनी विनर है. वहिनी विनर है. हारने वाले को नाम लेना पड़ेगा. 3 राउंड है बरं का. 3 राउंड है ना. हाँ चलो थांबा थांबा. कल्याण तू काउंट डाऊन दे. 1 2 3. अरे आता झाली होती. पहिली गोष्ट अंगठी टाकली नव्हती. हा चला परत. हा चलो गो. 1 2 3. विनर जयराम भाऊ या टाइमला. आता लास्ट राऊंड आहे ना. अरे वहिनी विनर आहे बरं का. वहिनी विनर आहे. जयराम भाऊ नाव घ्यायचं. नाव घ्यायचं. एवढं एकच येतं मला. नाही नाव तर घेत नाही. नाव इमानदारी द्या. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी धनश्री नागदो रामकृष्ण हरी. आणि वहिनी त्यांनी एवढी डेंजर मॅच झाली यांची. सगळं पाणी सांडून घेतलं. हा ठीक आहे चला. थोडे एक्सक्यूज तू आधी करून घे सगळं, नंतर एक्सप्लेन कर काय. हा जयराम विनर आहे. चलो टाळे यार. जयराम टाळले का. आता लास्ट मॅच आहे भाऊ. ही तरी जिंका.
हा जयराम विनर बरं का. पहिल्याचा जो गेम झाला तो वहिनी विनर होता. आता जयराम विनर आहे. आता काय हा अरे हा नाव घेणं पडेल. थांबा नाव वय माईक दे वहिनी विठ्ठलाची आरती दोघांनी वाचावी. जयरामराव माझे जीवनसाथी असावे. ते नाव म्हणशील त्यांना, ते नाव घ्यायचं नाही तर मारायचं असं. मग ते चालेल ना. ये ना मारायचं का आता? काय म्हणायचं तुला? तुला काय म्हणायचं? चारलाच मारायचे बरं फक्त. म्हणायचं काय वहिनी तेच सांग. प्रत्येकाची वेगळं एकच म्हणायचं. एकच ना नाव बदलायचं काय? धनु. धनश्री 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 बस आता नाव घ्या शेवट. काय जनाब? आता ते उखाण्यात घ्यायचं ना. आता ते एवढं कुठं पाठ आहे? मग भाकरीच खात्यात फक्त. हा त्याला 3 टाइम सांग दुसरं का? आम्ही पिलं कल्याणी हं? जाऊन दे पुढच्या वेळेस पाहा. नाही नाव तर घेणार नाव शेवट राहून दे. नाही नाव धनश्री. हा ते ऐका हा हा. लय शॉर्टकट झालं ना की भाजी मेथीची. हा त्याची भाजी मी त्याची धनश्री माझी प्रीतीची. करा चला हॅपी बर्थडे करा त्याचा. धन्यवाद, ठीक आहे. बाई हा करता मध्ये. आता 5 रोज बहिणीच बारी का. तुम्ही काय म्हणणार आहे? आहो नाही त्यांचं टोपण नाव सांगतो लल्लू म्हणायचं. काय म्हणायचं लल्लू. हा आवच का. मारा बुक्की. असं कुठे नाही मारा, कुठे नाही मारा. बस आता उखाणा घ्यायचा. आता उखाणा नवीन नाही वहिनी उखाणा घ्यायचा. रिच्युअल्स आहे ना ते आपल्याला फॉलो करायला पडेल. नाव घ्या काय म्हणायचं. नवरा बोलत शेवटी अहोच मानस. झालं. लय शॉर्टकट आणलं वहिनी, लय शॉर्टकट. आता शॉर्टकट लगे समृद्धी बायपासच डायरेक्ट. 1 2 3 स्टार्ट. कुठं का दिला या कालच्या 4 पोराला ठेवल ते. बरोबर आहे. कालच्या 4 पोरं नाही. 1 2 3 स्टार्ट. नाही याच्याहून अंदाज घ्या. भाऊ उशिरा आले की शिळे कुठकेच का नाही. तर बोलताना सर आलं त्यांना तुम्ही प्रॉमिस करा की त्यांच्याकडून काही वचन घ्या. आताच वेळ आहे ना. हा सांगा क्लिअर आखो मी आखे डावलो. सांगा आता काय झालं? सांग. हा नवीन एक मिनिट हा. हा सगळ्या फॅमिलीला सांभाळायचं एवढंच. हा सगळ्यांना मी तुला सांभाळेन कमी ना. वाट पण माझ्या माय बापाला 2 पोळ्या शिल्लक शिल्लक. म्हणा ना. सांगितलं ना सॅक्रिफाईस करा म्हणा. मला एक म्हणजे मला एक पोळी कमी हा कमी वाढ पण घरच्यांना जास्त दे बस. वहिनी तुम्हाला काही प्रॉमिस घ्यायचंय का? आयुष्यभर साथ द्या. आयुष्यभर साथ असावी. फॅमिलीची साथ असावी. फॅमिली वाढली पाहिजे अशी मोठी बरं का. इथं आता ना तांदूळ पण आहे, पोळ्या पण आहे. गरम वरण जर टाकलं याच्यावर तर हे बी शिजल. मस्त वरण भात होईल. खायचं का? हा आणा बनून. तर आता वहिनीने हे सगळे भांडे उचलणारे ना आवाजाला सांगायचं बरं का. आवाज आला म्हणून. हा आवाज नाही आला पाहिजे. सगळ्यांचं लक्ष आहे बरं का. आवाजच येत नाही. या गेमने काय सिद्ध होतं की जयराम मुलं किती बी मारलं तर जयराम मुलचा घराच्या बाहेर आवाज येणार नाही. हळूहळू तोंड दाबून वहिनी बुक्क्या मारतील. ते काय ती भांडी जरा घासायला लागली ना मग ते आता मित्र येतील मग ती धबडाक मला कळलं. समजा
समजा मी आणि अमोल भूत समजा चहा प्यायला गेलो नाही, भांड्याचा आवाज नाही आला तर आम्ही समजा आज जेवायला भेटणार आहे, भांड्याचा आवाज आला अमोल भूत म्हणून पळा. काही आता रात्रीचे 1-1:30 वाजता आहे आणि आता मी व्लॉग या ठिकाणी एंड करतोय कारण मला गाडीत बसून आता व्लॉग सुद्धा एडिट करायचा आहे. आणि होप सो तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. उद्याचा व्लॉग नक्की बघा आणि आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.